नाव आणि वेश बदलून दिल्लीला गेल्याचे आरोप खोटे। आरोप खरे ठरल्यास राजकारण सोडेल, अन्यथा संसदेत खोटे आरोप करणाऱ्यांनी राजकीय संन्यास घ्यावा। अजितदादांचं सुप्रिया सुळेंना आव्हान। अजित पवार जर नाव बदलून प्रवास करू शकतात तर उद्या दहशतवादीही असं करू शकतात। वेषांतर करून प्रवास हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। जय मालोकारच्या मृत्यूला मनसेच जबाबदार। मालोकार 10 दिवसांनंतर अजितदादा गटात येणार होता, त्यामुळे त्याच्यावर मनसे नेत्यांचा दबाव होता। अमोल मिटकरींचा गंभीर आरोप। मनसेतील खुनशी लोक काहीही करू शकतात। रमेश किणी प्रकरण पचवल्यानं हे लोक काहीही करू शकतात। अमोल मिटकरींचा हल्लाबोल। मुंबईत येताना सांगून ये, मानखुर्दमध्येच मनसे स्टाईलनं तुझा समाचार घेणार। मनसे कार्यकर्त्यांचा बॅनरमधून अमोल मिटकरींना इशारा। मुंबई ठाण्यात लोकसभा निवडणुकीत संथ गतीनं मतदान झाल्याचा ठाकरेंचा आरोप। अहवाल आयोगाकडे सादर। ठाकरेंवर कारवाईबाबतचा निर्णय पुढील आठवड्यात, सूत्रांची माहिती। दोघांपैकी एकाला माझं संसदेतील भाषण आवडलं नाही। माझ्या घरावर ईडी कधीही छापा टाकू शकते, ईडीतील सूत्रांनी मला सांगितलंय। राहुल गांधींचा खळबळजनक दावा। राहुल गांधींसह आम्हाला पुन्हा कारवाईला सामोरं जावं लागेल। कारवाईला सामोरं जाण्याची आमची तयारी। टीका केल्यानं आमच्यावर हल्ले होऊ शकतात, संजय राऊतांचा आरोप। ज्यांची आधीच चौकशी सुरू त्यांना भीती वाटणारच। बोलणाऱ्यांच्या मनातील भीती जनतेला माहिती, आशिष शेलारांची प्रतिक्रिया। मनोज जरांगेंचं अटक वॉरंट पुणे कोर्टाकडून रद्द। कोर्टाचा अवमान होईल अशी वक्तव्ये टाळण्याच्या जरांगेंना सूचना। येवल्यात भुजबळांविरोधात दत्ता आव्हाड मैदानात उतरण्याच्या तयारीत। आव्हाडांनी घेतली शरद पवारांची भेट। दत्ता आव्हाड महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे ओबीसी कार्याध्यक्ष। माजी मंत्री हर्षवर्धन पाटील अपक्ष विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता। बावडा गावात इंदापूर तालुका विकास आघाडीची पहिली शाखा स्थापन। सिटिंग जागा ज्यांना त्यांना राहाव्यात अशी प्राथमिक चर्चा झाली आहे, मात्र मेरिटनुसार उमेदवारांना संधी देण्याची आमची मानसिक तयारी। जागा वाटपावर अजितदादांची माहिती। महायुतीच्या प्रमुख नेत्यांमध्ये जागा वाटपाबाबत चर्चा सुरू। महाविकास आघाडीच्या आधी महायुतीच्या उमेदवारांची पहिली यादी येईल। जागा वाटपाबाबत मंत्री उदय सामंत यांची माहिती। सरकारला हिंदू मतांसाठी योजना आखाव्या लागतात। निवडणुकीला 2 महिने शिल्लक। निवडणुकीनंतर लाडक्या बहिणीला काही मिळणार नाही, संजय राऊतांची टीका। सरकारने सुरू केलेली योजना पुढच्या अनेक पिढ्या सुरू राहील। ही योजना राऊत जेलमध्ये राहून बघेल। सत्तारांसह नितेश राणेंचं राऊतांना उत्तर। लाडकी बहीण योजनेला मुंबई हायकोर्टात आव्हान। ही योजना म्हणजे करदात्यांच्या पैशाचा अपव्यय। सीएकडून हायकोर्टात याचिका दाखल। याचिकेवर आजच सुनावणीची शक्यता। मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे संभाजीनगरची आजची पोलीस भरती स्थगित। मनुष्यबळाचं कारण देत भरती प्रक्रिया स्थगित। 2,500 विद्यार्थी भरतीसाठी आले होते। खासदार नरेश म्हस्केंसह ठाण्यातील 22 लोकसभा उमेदवारांना मुंबई हायकोर्टाची नोटीस। म्हस्केंच्या खासदारकी रद्दसाठी ठाकरे गटाचे राजन विचारे हायकोर्टात। छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच्या नामांतराला विरोध करणारी याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली। नामांतराप्रकरणी हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार। राज्यात 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा। सातारा जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट, तर गोंदिया, गडचिरोली, पुणे, रायगड, रत्नागिरीला पावसाचा ऑरेंज अलर्ट। काही वर्षांपूर्वी तर कमला हॅरिस भारतीय होत्या, आता त्या कृष्णवर्णीय म्हणून ओळख बनवण्याचा प्रयत्न करतायत, डोनाल्ड ट्रम्प यांची टीका। हिमाचल उत्तराखंडमध्ये ढगफुटी, घरांची पडझड, पूल, रस्ते पाण्याखाली। विविध घटनांमध्ये 16 जणांचा मृत्यू तर 50 जण बेपत्ता।